श्री क्षेत्र वडगाव लांडगा येथे अखंड हरिनाम सप्ताहाची हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली। सप्ताह कालावधीमध्ये राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी सदिच्छा भेट दिली। कालाच्या कीर्तनप्रसंगी विद्यमान आमदार अमोल भाऊ खताळ, माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, विद्यमान नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे व रामहरी कातोरे यांसह हजारो भाविकांनी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला। सप्ताह यशस्वी होण्यासाठी समस्त ग्रामस्थ वडगाव लांडगा, समस्त भजनी मंडळ तसेच ग्रामपंचायत वडगाव लांडगा युवक युवती महिला व सप्ताह कमिटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले। पाहूया श्री विकास कदम यांनी घेतलेला आढावा। आज श्री क्षेत्र वडगाव लांडगा या गावामध्ये मोठी लोकसंख्या असलेल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन गेले 43 वर्ष चालू आहे आणि अगदी पायली आदुलीवर चालू केलेला हा सप्ताह आज बाकी त्याचा वेळ गगनाला भेटलेला आहे। खूप सुंदर असं नियोजन वडगाव लांडगाचे गावकरी करतात आणि त्याबद्दल गावच्या वतीनं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सप्ताह कमिटीच्या वतीने गावाला धन्यवाद दिले पाहिजे, कारण सप्ताह कमिटीला गाव खूप मोठ्या मनानं सहकार्य करतं, चांगल्या मोठ्या पंक्ती देतं आणि पंक्तीसुद्धा स्वयंस्फूर्तीनं लाख ते सव्वा लाखापर्यंत एक एक पंगत होती। 3 ते 3.5 हजार लोक दररोज या ठिकाणी आपल्या महाप्रसादासाठी उपस्थित असतात आणि जे कीर्तन देतात ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं कीर्तन स्वयंस्फूर्तीनं, कारण कीर्तन देत असताना काही महाराजांचे मानधन हे आपल्याला पेलवणारं नसलं तरी पण जे जे कीर्तन सेवादान देतात ते अगदी मोठ्या आनंदानं देतात। त्याबद्दल सुद्धा सप्ताह कमिटीच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी गावात जे सहकार्य केलं आहे, कारण खऱ्या अर्थानं सप्ताह सुरू झाला त्या टायमाला आम्ही लहान होतो। 43 वर्ष झाली या सप्त्याची परंपरा आहे। त्यामध्ये आमचे कारभारी काशीनाथ दत्तात्रय गणपत हांडे असतील, कारभारी काशीनाथ हांडे असतील, कैलास बजाबा थोरात असतील, कैलास मुरदर लांडगे असतील, सामान्य लांडगे असतील, त्यानंतर देवराम खानेकर असतील। खूप लहानपणी हा सप्ताह सुरू झाला आणि त्या सप्त्याचं चांगल्या पद्धतीनं आज मोठं वटवृक्ष, आज त्या वटवृक्षाखाली आपण सर्वजण या ठिकाणी उभं राहिलो, त्याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान आहे। म्हणून मी सर्व गावकऱ्यांचं आमच्या सप्ताह कमिटीच्या वतीनं, सर्व संस्थांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आणि आज तुम्हीसुद्धा आमच्या न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आमचा यूट्यूब कार्यक्रम पोहोचवण्यासाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या चॅनलचं सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण। आज अखंड हरिनाम सप्ताह सगळ्यांचं जेवण करायचं, पण उठू नका, पुरुष मंडळी सगळ्यांचं जेवण करायचं, उठू नका। अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आपला हा अखंड हरिनाम सप्ताह पार पडला। आज हरिभक्तपरायण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंगरेकरांचं कीर्तन होतं आणि काल्याच्या कीर्तनानं हा भव्य दिव्य सप्ताह आज या ठिकाणी पार पडत आहे। असंख्य लोक या ठिकाणी उपस्थित होते, भरपूर महाराज मंडळी उपस्थित होते। सर्वांचं मी वडगाव लांडगा गावच्या वतीनं सप्ताह कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो। सर्व जनतेला, मायबाप जनतेला, दानशूर व्यक्तींना मनपूर्वक धन्यवाद देतो। रामकृष्ण। आज या ठिकाणी वडगाव लांडगा येथील अखंड हरिनाम सप्ताहाचं अतिशय सुंदर असं नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने केलेलं आहे। यासाठी सर्व प्रवचनकार, सर्व कीर्तनकार, सर्व समिती मंडळ, भजनी मंडळ या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो। तर या नियोजन कालावधीमध्ये 7 दिवसांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं आणि त्यानिमित्तानं नामस्मरण झाले, भजन कीर्तन झालं आणि हे नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे झाल्यामुळं अखंड हरिनाम सप्ताह आपल्या तालुक्यामध्ये अतिशय उत्कृष्ट
दिसून येते. नामस्मरण हीच खरी भक्ती आणि सेवा हाच खरा आधार, हा मानवी जीवनाचा आधार असू शकतो असं मला या ठिकाणी वाटतं. एवढ्या दुष्काळात मला दान शोध लोक अजून आहे. आपली परिस्थिती तशी शेतीच्या बाबतीने एकदम कमकुवत आहे, पण पंक्ती घालणारे लोक आहेत. आणि तिसरं कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं हे आलं काय. पण सगळ्यात मोठं कौतुक गावातल्या तरुण पोरांचं. 100 लोकांचा कार्यक्रम ठेवला तर वाडे विकत आणावं लागतात, अख्ख्या गावाला वाढायचं काम पोरं करतात. सत्यामध्ये पोरांचंच कौतुक. हे पोरांवर देते कमिट्या बिमिट्या काही देते, हे फक्त माईक व शांतपणा ती जमून नाही नोकरी उचल. होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्ताने काल्याची कीर्तनरूपी सेवा नुकतीच संपन्न झाली. त्यासाठी गुरुवारी हरिभक्त परायण इंदुरकर महाराज यांनी एक समाज प्रबोधन आणि अध्यात्माची सांगड घालून एक चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलंय. निश्चितच हीच परंपरा ज्या पद्धतीने आपण म्हणतो महाराष्ट्र ही साधू संत महंतांची भूमी आहे. कालच आपल्या धनगरवाडी येथे 179वा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. म्हणजे या सप्त्यांसाठीची जी परंपरा आहे ही कितीतरी जुन्या वर्षापूर्वीची परंपरा सुरू आहे आणि याच्यामध्ये गावातील लहानांपासून तर थोरांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत सगळे एकत्र येत असतात. यासाठी आता या गावामध्ये 43 वर्ष झालं. माझा जन्म 43 वर्षापूर्वीचा, म्हणजे माझा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेसपासून आपल्या वडगावमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली होती. त्यामुळं निश्चितच एक अध्यात्माची ताकद शक्ती या माध्यमातून आपल्याला मिळत असते. ज्या पद्धतीने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असेल, यांनी सांगितलंय का साधू संतांच्या केसाला धक्का लागून देणार नाही असं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होतं. आणि नुसतंच तेच नाही तर या परिसरातील भागातील विकासासाठी सुद्धा जे काही निधीची आवश्यकता असते तो देण्याचा प्रयत्न माझा प्रामाणिक असतो. आपल्या गावामध्ये सुद्धा आतापर्यंत 82 लाख रुपयाचा निधी आपल्या या अल्प कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. मागच्या वर्षी या सप्त्यामध्ये आपल्याकडून माझ्याकडं स्वयंपाकासाठी जी जागेची अडचण होती त्यासाठी 10 लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती. तो सुद्धा शब्द आपण यावर्षी पूर्ण केला आहे आणि पुढच्या वर्षीसाठी सुद्धा काही कमी पडणार नाही. त्याच्यासाठी सुद्धा जी काही अडचण असेल, जी काही मागणी असेल त्याचा निश्चित सकारात्मकतेने विचार करून विकास कामासाठी कमी पडणार नाही हा शब्द या निमित्ताने आपल्याला देतो. वेळोवेळी आढळ्याचा पाण्याच्या मागणीसाठी आपल्या शेतकऱ्यांची मागणी येत असते तर त्यानुसार सुद्धा आढळ्याचं पाण्याचं रोटेशन देण्याचा सुद्धा आपला प्रयत्न असतो. प्रत्येक हरिनाम सप्ताहामध्ये जात असतो तिथं गायनाचार्य असेल, मृदुंगाचार्य असेल, तालकरी वारकरी असेल, त्यांच्यातला उत्साह आणि समोर बसलेल्या श्रोत्यांचा उत्साह, भाविक भक्तांचा उत्साह हा मोठ्या स्वरूपात असतो. हीच इंदोरकर महाराजांनी सांगितलं, परंतु गावकऱ्यांनी सांगितलं नसेल की आमदार झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांचं स्वागत पहिल्यांदा वडगाव लांडगा या गावामध्ये आपण केलं. आणि पारायणाचा सप्त्याचा आज हा काल्याचं कीर्तन या ठिकाणी हरिभक्त परायण
इंदोरीकर महाराज, निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या हस्ते झालेला आहे. त्यांनी सुंदर असं कीर्तन केलेलं आहे. आपल्याला 2-2.5 तास खेळून ठेवलं. आमच्या महिला भगिनी एका जागी बसू शकत नाही, परंतु इंदोरीकर महाराजांचं कीर्तन म्हटलं तर सगळ्यांना खेळून ठेवतात आणि सुंदर प्रकारचं मार्गदर्शन आणि आपल्या समाजामध्ये एक प्रबोधनाचं काम ते करत असतात. परखड बोलतात आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन ते करत असतात. वडगाव लांडगा हे खरं लढवय्या सगळ्या नागरिकांचं आणि कम्युनिस्ट पक्षाचं हे महत्त्वाचं ठिकाण आहे. नवीन पिढीला कदाचित माहीत नसेल, पण माझे वडील सहकारमर्षी भाऊसाहेब संतजी थोरात दादा यांचे सर्व सहकारी हे कम्युनिस्ट पक्षामध्ये असताना वडगाव लांडग्याचे होते. खूप लढवय्ये माणसं ह्या आपल्या इथल्या मातीमध्ये जन्माला आली आणि त्यांनी ही सगळी कुटुंब उभी केली. आपला संगमनेर तालुका हा एक डोंगरी तालुका आहे. वडगाव लांडग्याला मोठा डोंगर आहे, पिंपळगाव मंदिराला मोठा डोंगर आहे आणि महादेवाची मंदिरं म्हणाल तर 300च्या पुढं महादेवाची मंदिरं आपल्याकडे आहे. श्री क्षेत्र रामेश्वर आहे, निधनेश्वर आहे, बुधेश्वर आहे, खांडेश्वर आहे, कपालेश्वर आहे. आपल्या इथलं पिंपळगाव मंदिराचं सुद्धा कनकेश्वर आहे. मी गेले होते मागच्या वर्षी कनकेश्वरच्या डोंगरावर. कनकेश्वरच्या डोंगराला जाऊन आलं की आपण समजायचं आपलं हृदय भटकावे म्हणून. एवढं जावं लागतं आणि आपल्या भागातल्या अनेक महिला 80-90 वर्षाच्या एवढ्या डोंगर चढून जात असतात. म्हणजे असा आपला तालुका आहे, डोंगरी तालुका आहे. पहिल्या बाकीच्या तालुक्यातल्या मुलींना इथं देत नव्हते, म्हणायचे डोंगरी लोक आहे. आणि आता दुसऱ्या तालुक्यांमधल्या लोकांना वाटतं पोरगी द्या आता संगमनेर तालुक्यातच. कारण संगमनेर तालुक्याचा विकास सहकारमर्षी भाऊसाहेब संतजी थोरात, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय बाळासाहेब थोरात यांनी सहकाराच्या माध्यमातून, आपल्या 2 संस्थांच्या माध्यमातून उत्तम प्रकारचं केलेलं आहे. आता माझ्या माईला माझे वडील म्हणायचे थोरात भाऊसाहेब थोरात की माझ्या बाया एवढे कष्ट करतात, इतक्या गायींचं काम करतात, घास कापतात, शेणखूर करतात, घरचं काम करतात, चुलीवर स्वयंपाक करतात, पण त्यांच्या फार खारका झाल्या म्हणायचे. खारका म्हणजे त्या गुटगुटीत नाही उरायल्या, एवढं दूध काढून इतकं काम आपल्या महिलांना पडतं. आणि म्हणून खरं तर आपण अशा आपल्या संस्कृती ही खूप चांगल्या प्रकारची संस्कृती आहे. जगामध्ये अशी संस्कृती कुठेही नाही. बाया सगळ्या मोडक्या आहेत, त्यांच्या कपाळाला काही नाही, त्यांच्या हातात काही नाही, त्या जीन्सची पॅन्ट घालतात, टी-शर्ट घालतात, पायात बुटं घालतात. आपलं तर कानात इकडं इथपर्यंत सजून धजून आपण राहतो. फक्त महिलांनी एक गोष्ट केली पाहिजे, आपल्या स्वतःच्या आरोग्याकडं आपण चांगलं लक्ष दिलं पाहिजे. दुखत माझं हे दुखत अंगावर काढू नका, चांगल्या प्रकारे लक्ष द्या. आपण SMBT हॉस्पिटलच्या माध्यमातून आता मध्ये इथं आपण कॅन्सरचा कॅम्प डॉक्टर जयताई थोरात यांनी घेतला. खरं तर खूप चांगलं नियोजन आपल्या तालुक्यामध्ये आहे. महिला सगळी संस्कृती जपू नये. कोण जपतं संस्कृती? महिला सोडून कोणी संस्कृती जपत नाही. तुम्ही इथल्या सगळ्या महिला बघा, एकीकडे बघत राहू अशा आवडून आलेल्या आहेत. आणि म्हणून फक्त संस्कृती जपतो त्या सगळ्या फक्त महिला जपत असतात. आपण माझे वडील भाऊसाहेब संतजी थोरात यांनी दंडकारण्याच्या माध्यमातून हे 21वे वर्ष सगळ्या डोंगर दर्या हे आपण हिरव्यागार करतो. 1 कोटी झाडं लावून झालेले आहेत आणि बिया डोंगरांवर लावलेले आहेत. या खंत ज्यांनी व्यक्त केली त्यांच्यावर ज्यांना कोणाकडून आमच्याकडून काही दुखावले गेले असतील त्यांचं मी अगदी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. सर्व आम्हाला मोठ्या मनानं माफ करतील. वाढ याला नीट बंदी पंगत आहे सर तुमच्या जवळची पंगत उठावं लागत. तर वाढ आहे, दोन्ही पात्र आल्यानंतर मध्ये वाढायची नसतं. किंवा जर जावळे सर जर मध्ये पात्र ठेवून येण्या जाण्यासाठी रस्ता राहत असतात तर बिंदास वाढा, कारण वेळ भरपूर झाला. काही महिला उन्हात बसल्या